एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजपच्या जॉइन ऑर जेल या धोरणामुळेच एकनाथ शिंदेंनी आमची साथ सोडली असा दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय। त्यांच्या या दाव्यावर महायुतीकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। लोकसभा निवडणूक प्रचारात आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय। 2 वर्षांपूर्वी शिवसेनेत झालेल्या राजकीय बंडाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत मोठी फूट पडली होती। शिवसेनेतील बंडावरून दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे करण्यात आले होते। आता आदित्य ठाकरेंनी बंडावरून एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केलाय। तुरुंगात जाण्यापासून वाचवण्याकरता एकनाथ शिंदेंनी गुजरातला धाव घेतली। भाजपमध्ये सामील व्हा अथवा तुरुंगात जा या धोरणामुळे शिंदे आमच्यातून निघून गेले। तुरुंगात जाणं टाळण्याकरता एक आमदार निघून गेला। भाजपने शिंदेंना बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री केलं। तसंच त्यांना आंधळेपणाने पाठिंबा देत शहर आणि राज्याची लूट करतायत असा दावा आदित्य ठाकरेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय। त्यांना पण ऑफर दिली होती जॉइन ऑर जेल। त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, इन्कम टॅक्सची धाड पडली होती। त्यांना सांगितलं येताय की टाकू आतमध्ये, मग ते लगेच रडायला लागले दाढी खाजवत। आणि मग 20 मेला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं, वर्षा बंगल्यावर अमोलजी त्यांनी येऊन सांगितलं होतं की मला हे धमकवत आहेत, मला आता जेलमध्ये जाण्याची हे माझं वय नाहीये, मी काय करू साहेब, मला हे आत टाकतील, तुम्ही काहीतरी करा, भाजपसोबत चला, आम्ही आज जाऊ। हे सगळं रडगाणं झालेलं तिथे। या मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी विरोधकांना थेट इशारा दिलाय। आम्ही भ्रष्टाचाराचे जे आरोप केलेत त्याविषयी आमच्याकडे पुरावे आहेत। एका प्रकरणाची लोकायुक्तांमार्फत सुनावणी सुरू आहे। सीसी रोड घोटाळ्यासारखे इतरही आहेत। ऑक्टोबरमध्ये जेव्हा आम्ही सरकार स्थापन करू तेव्हा या घोटाळ्यांची चौकशी करू, कुणालाही सोडणार नाही, अगदी माजी महापालिका आयुक्त किंवा मंत्री असो असा थेट इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय। तर खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या बंडाला फोन टॅपिंगची किनार असल्याचा दावा केलाय। मला अटक होईल या भयातून त्यांनी शिंदेंवर दबाव आणला आणि शिंदेना अटकेची भीती दाखवली। हो की नाही विचारा। एकनाथ शिंदेने सांगावं त्यांना मोदी सरकार का अटक करणार होतं, कारण सांगू शकतात? मी सांगतो नाही तर एकनाथ शिंदेवर दबाव होता अटकेचा आणि म्हणून ते 40 आमदार आणा नाही तुम्हाला अटक करू। आदित्य ठाकरेंच्या आरोपांमुळे राजकीय वादात भर पडली आहे, तर ठाकरेंच्या पक्षाने केलेल्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी सडेतोड उत्तर दिलं। माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंबद्दल तुम्ही जे बोललात त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या शिंदे साहेबांना त्रास देण्याचा तुम्ही आदित्य ठाकरे वरुण सरदेसाईंनी प्रयत्न केला, त्यांच्या खात्यात ढवळाढवळ केली, त्या शिंदेंवर आरोप करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे, हा माझा प्रतिप्रश्न तुम्हाला आहे। गेल्या काही दिवसात ठाकरे आणि शिंदेंमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं बघायला मिळत आहे। उद्धव ठाकरेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर शरसंधान साधलं होतं। त्यानंतर शाब्दिक वार पलटवाराचा सिलसिला सुरू झाला। मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंच्या आरोपांना मुलाखतीतून जोरदार उत्तर दिलं। आता आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर गंभीर आरोप केलाय, त्यामुळे राजकीय आरोपांची मालिका सुरू झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।